संपूर्ण अधिक मासात उपवास नाही केला तरीही चालेल, परंतु पुरुषोत्तम मासाची ही कथा आवर्जून ऐकावी. ऐका पुरुषोत्तम देवा तुमची कहाणी. सर्वांनी वाचावी, सर्वांनी ऐकावी, श्रद्धा धरावी, पुरुषोत्तमाची पूजा करावी. पुण्य मिळते, पाप पळते, मनी धरावे ते मिळते, जन्माचे सार्थक होते. अवंतीपूर नावाचं एक नगर होतं. तिथे दोघे भाऊ राहत होते. मनानं श्रीमंत परंतु धनानं गरीब. मोठ्याच्या बायकोचं नाव होतं रूपवती, धाकट्याच्या बायकोचं नाव होतं मुग्धा. एकदा ते दोघेही भाऊ कामधंद्यासाठी परगावी गेले. तेव्हापासून थोरली जाऊबाई महाराणीसारखी बसून राहिली. धाकट्या जावेकडून बटकीसारखी काम करून घेई. तिच्यावर सारखी आग पाकडी. एकदा तर थोरली एवढी संतापली की तिने धाकटीला घराबाहेर काढलं. बिचारी धाकटी एका शेजारणीच्या ओसरीवर राहू लागली. त्या वर्षी अधिक मास आला. थोरलीनं पुरुषोत्तम व्रताची तयारी केली. धाकटीला वाटलं आपणही ते व्रत करावं, म्हणून ती थोरल्या जावेच्या घरी गेली. म्हणाली, जाऊबाई जाऊबाई, पुरुषोत्तम व्रत करायची माझी इच्छा आहे, परंतु मला त्या व्रताची काहीच माहिती नाही. तुम्ही मला सगळा व्रतविधी सांगाल का? थोरली होती कपटी आणि भारी दुष्ट. ती धाकटीला म्हणाली, तू आहेस बावळट, अर्धवट आणि वेडपट. तुला काय जमणार पुरुषोत्तम व्रत? परंतु तुझा आग्रहच असेल तर सांगते. पण हे व्रत गुप्त आहे. मी सांगेन ते दुसऱ्या कोणालाच सांगायचं नाही. धाकटीनं कबूल केलं. थोरलीनं दृष्टपणाने उगीच काहीतरी खोटं नाटं रचून तिला सांगितलं. म्हणाली, अधिक मास म्हणजे मलीन मास. या महिन्यात आपणही मलीन राहायचं. मलीन गढूळ पाण्यात स्नान करायचं. मळकट वस्त्र वापरायची. शिळेपाके उष्टे खरकटे पदार्थ खायचे. घाणेरडे शब्द उच्चारायचे. उजवलेला नसेल अशा पिंपळाला नमस्कार करून म्हणायचे, पिंपळा पिंपळा माझ्या घरी जेवायला ये. असं महिनाभर रोज करायचं, म्हणजे देव प्रसन्न होईल. धाकटीला खरं वाटलं. ती रोज घाणेरडी राहू लागली. पिंपळाला नमस्कार करून आपल्या घरी जेवायला बोलवू लागली. होता होता उद्यापनाचा दिवस आला. थोरलीनं 108 ब्राह्मणांना जेवायचं आमंत्रण दिलं. तसेच तिचं ऐकून धाकटीनंही ब्राह्मणांना जेवायला बोलावलं. व्रताच्या आनंदाच्या भरात तिला आपल्या गरिबीची जाणीव राहिलीच नाही. रोजच्या प्रमाणानं ती पिंपळाला म्हणाली, देवा देवा, माझ्या घरी आज उद्यापन आहे, तर तू जेवायला ये. तेव्हा पिंपळातून श्री विष्णू प्रकट झाले. तिचा भोळा भाव आणि खरी भक्ती पाहून तिला म्हणाले, ठीक आहे, मी जेवायला येतो. कोणी विचारलंस तर आपला भाऊ जेवायला येणार आहे असं सांग. तर धाकटीचा आनंद गगनात मावेना. ती घरी आली. घरात काय होतं नव्हतं ते गोळा करून कसाबसा स्वयंपाक केला. एक लाडू केला. तेवढ्यात श्री विष्णू जेवायला आले. तिला म्हणाले, ताई, बाहेर 108 ब्राह्मण जेवायला आले आहेत. धाकटी ते विसरूनच गेली होती. धड एका माणसालाही पुरण्यासारखं जेवण नव्हतं. मग 108 ब्राह्मणांना कसं जेवण घालणार? घरात अन्नाचा आणखी एकही दाणा नव्हता. आता काय करायचं? विष्णूनं तिची चिंता दूर करायचं ठरवलं. तर ते म्हणाले, आता असं कर, एक केळीचं पान आण, एक द्रोण आणि एक माझ्यासाठी केलेला लाडूही आण. धाकटीनं विष्णूच्या सांगण्याप्रमाणे केलं. मग विष्णूनं त्या पानाचे 108 तुकडे केले, द्रोणाचे 108 तुकडे केले आणि लाडवाचेही तेवढेच तुकडे केले. धाकटीनं ती पानं मांडली. लाडवाचे तुकडेही वाढले. तेव्हा श्री विष्णूच्या कृपेने 108 पात्र पंचपक्वान्नांनी भरली. ब्राह्मण आले, जेवले, तृप्त झाले आणि धाकटीला अनंत आशीर्वाद देऊन गेले. तिकडे थोरलीच्या घरी चमत्कार झाला. तिनं तयार केलेले सर्व पदार्थ नाहीसे झाले. 108 ब्राह्मण उपाशी राहिले.
रागानं तिला शाप देत निघून गेले. परंतु धाकटी अगदी गरीब आहे, तशात आपण तिला खोटं नाटं सांगितलं आणि तरीही तिनं 108 ब्राह्मणांना भोजन कसं दिलं याचं थोरलीला नवल वाटलं. ती तशीच लगबगीने धाकट्या जावेकडे गेली. धाकटीनं थोरल्या जावेला आदरानं बोलावून नमस्कार केला. म्हणाली, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी अधिक मासाचं व्रत केलं, तर म्हणूनच भगवान श्री विष्णू प्रसन्न झाले आणि त्यांच्या कृपेनेच उद्यापन देखील यशस्वीपणाने पार पडलं. धाकटीला आपण खोटं सांगितलं, पण तिनं ते खरं मानून भक्तिभावानं व्रत केलं, म्हणूनच तिला भगवान विष्णू प्रसन्न झाले हे थोरलीनं मनोमन जाणलं. ती खजीर झाली आणि तिने धाकटीचे पाय धरले, तिची क्षमा मागितली. तेव्हा आकाशवाणी झाली, तर जे कोणी श्रद्धेने अधिक मास पाळतील, पुरुषोत्तम व्रत करतील, त्यांना मी असाच प्रसन्न होईल, त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण करीन. तर त्यानंतर त्या दोघी जावा एकत्र आनंदात वागू लागल्या. श्री पुरुषोत्तमाच्या कृपेने त्या दोघींचा संसार सोन्याचा झाला. दोघी जावा सहकुटुंब सहपरिवार पूर्ण सुखी झाल्या. तर त्यांना जशी सुख संपत्ती मिळाली, तशीच त्या श्री पुरुषोत्तमाच्या कृपेने तुम्हाला आम्हाला मिळो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी संपूर्ण. ओम विष्णवे नमः. ओम विष्णवे नमः. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम विष्णवे नमः लिहायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.